दत्त मंदिर, सात्विक नगर, हॅपी होम कॉलनी. अतिशय संवेदनशील, म्हणजे असं समजा की चारी बाजूने मुस्लिम आणि हे मंदिर त्या ठिकाणी आहे. आपले मिलिंद भाऊ आणि इतर काही त्या सगळे या मंदिरासाठी कार्य करतात. दर गुरुवारी मोठी आरती असते. वेगवेगळ्या व्यक्तिमत्व जे आहेत आपले धर्मासाठी काम करणाऱ्या धर्मयोद्ध्यांना ते या ठिकाणी बोलवत असतात. संपूर्ण म्हणजे असं समजा की ज्याला आपण प्रतिकूल परिस्थिती म्हणतो ती या ठिकाणी आहे, तर तरी सगळे मनापासून काम करतात. ही त्या मंदिराची देवस्थानची काही वैशिष्ट्य आहे. आज दत्त जयंती बरेच मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यामुळे मंडप आपल्याला खाली खाली दिसते. आता थोड्या वेळातच या ठिकाणी मिरवणूक येणार आहे. हे आमचे मिलिंद भाऊ, हे आहेत मिलिंद कुलकर्णी. सगळं कार्य अतिशय मनापासून करता. बहुत तब्येतीच्या बऱ्याच अडचणी आहेत. सिव्हिअर अटॅक येऊन गेलेला आहे, डायबिटीज हेवी आहे, चालायलाही त्रास होतो. पण खरोखर शिकण्यासारखं आहे की एखादं धर्मकार्य उचलल्यानंतर कसं करावं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल, काही नाही जीवनामध्ये तुम्ही कोणतं एक देवस्थान असेल, गोरक्षण असेल, लव जिहाद असेल, लँड जिहाद, जे पण कार्य करायचं त्याच्याशिवाय दुसरं कार्य नाही केलं तरी चालेल. फक्त ते एकच कार्य संपूर्णपणे मनापासून करावं अशी इच्छा आहे. त्या ठिकाणी आमचे राजू भाऊ पण बसलेले, ते जीवाधारमध्येही दोघं काम करतात, ते अध्यक्ष आहेत. खरोखर अशा धर्मयोद्ध्यांना खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. रक्षणासाठी आपल्याला जे जे करावं लागेल यांचं उदाहरण आपल्याकडे गरज म्हणजे केव्हाही बोलवा. आणि मंदिराच्या विषयी ना आपण एक केले दिवाकर श्रीराम कुलकर्णी, ते 1 रुपया घेतात. मंदिराचा काही केस असतात, महापालिका असो, तर त्यांच्याकडे गेल्यानंतर ते फ्रीमध्ये काम करतात. श्रीराम कुलकर्णी संघाचे आणि सिनियर काउन्सिल पूर्ण केस लढण्याचे 1 रुपया नाही घेतात. आणि त्यांनी आपल्याला शब्द पण दिलेला आहे की मंदिराच्या आणि इथं आपल्या नाशिकमध्ये दिवाकर म्हणून आहे, ते पण तसे संघाशी रिलेटेड आहेत. आम्ही इथं हे गर्भगृह करून आणि सभामंडप पण वाढवतो. या 50 लाख रुपयांचा त्यांनी दिला आणि या